होय आत्मस्वरूप निर्धार मग रजत मृगजल सर्पाकार दृग्विकार केवळ ते तो हा अशेष विशेष रहित जन्मापक्षय विवर्जित यद्दर्शने वीण नाही स्वहित साधू सतत बोलती कार्यमात्रा आहे कारण आत्मा स्वयंभू निष्कारण पुरापि नवहा पुराण बुद्धिहीन स्वभावे आकाशवत अविच्छिन्न जन्मविनाश विलक्षण ओम प्रणव जयाचे आलंबन निरालंबन निष्कलजो परब्रह्म ते ज्ञातव्य अपरब्रह्म ते प्राप्तव्य ओम तत्प्रतीक ध्यातव्य उपसितव्य सर्वदा सर्व वेदांचे जे सार प्रणवस्वरूप तोच ओंकार तयाचा सार्थ जो निर्धार तोच विचार महावाक्याचा वेद स्वये जे प्रतिपादिती जे अतिप्रयत्ने जन संपादिती यदर्थ ब्रह्मचर्य आचरिती ओम पद म्हणती तयासी असो तया पदाचा आक्रम करू जाता जरी दुर्गम तरी ते अभ्यासिया सुगम होता परम गुरुकृपा इंद्रिया माजील जी स्थूल परम तेथून धरिता अनुक्रम आदरिता सूक्ष्म तारतम्य क्रम साधे अविश्रम साधका ते हे ओम शब्दवाच्य अक्षर सकळ तपाचे जे सार उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार साक्षात्कार आवर्तने अविपरिलुप्त चैतन्य वृद्धिक्षय विकार शून्य ऐसा आत्मा जाणील तो धन्य भक्त अनन्य सद्गुरूचा आध्यात्म अधिभूत अधिदैव त्रिविधतापी तापले जे सदैव ते कैचे भोगिती हे सुदैव वैभव हे एक संतांचे अविद्येपोटी उपजे संस्कृती त्यापासोन भावया निवृत्ती साधन जे ब्रह्मात्मैकत्व वृत्ती तयाची प्राप्ती ये ठाई विषय कल्पना शून्य स्थिती अहम ब्रह्मास्मीति वृत्ती या महावाक्याची या आवृत्ती बुद्धी प्रवृत्ती होईल जाई गुरुवचन शास्त्र प्रतीती अंतर्बाह्य करण वृत्ती मनासह उपरमा पावती आत्मसंवित्ती लाभे तै तैच सम्यक दर्शन प्राप्ती विषयार्थादि जड निवृत्ती तुटे अविद्यादि हृदय ग्रंथी होय अव्यक्ती प्रविष्ट कवड शांती